मये व मन अदत्स्व मय बुद्धी निवेशः निवेशिष्यसि मयव अतरोधवन संशयः. प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8. या 8व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मये व मन अदत्स्व, तुम्ही काय करा, मन माझ्या ठिकाणी अर्पण करा. मय व मन अदस्व मय बुद्धी निवेशयः, माझ्या चरणी तुम्ही तुमची बुद्धी स्थिर करा, माझ्या ठिकाणी तुम्ही तुमची बुद्धी स्थिर करा. म्हणजे काय होईल? निवसिष्यसि मयव अतरुद्वन संशयः, अर्थात मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटाल, तुम्हाला चांगली गती प्राप्त होईल, अशा प्रकारचे मार्गदर्शन या ठिकाणी भगवंत आपल्याला करतात. मयव मन अदत्स्व मय बुद्धी निवेशयः निवेशिष्यसि मयव अतरुद्वन संशयः, देवाच्या ठिकाणी आपण मन अर्पण करा, बुद्धी स्थिर करा. म्हणजे काय होईल तर मरणोत्तर भगवंत म्हणतात तुम्ही मला येऊन भेटाल. किती सोपं आहे ना. प्रत्येकाचा अट्टाहास जो आहे तो त्यासाठीच चालू आहे ना, शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येक जण जो प्रयत्न करतोय, जो आपापल्या परिस्थितीप्रमाणे, आपापल्या स्थितीप्रमाणे, आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे जो परमार्थ करतोय, भक्ती करतोय, देवदेव करतोय, बरं का, त्या प्रत्येकाचा अट्टाहास काय आहे, प्रत्येकाचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे? शेवटचा दिवस गोड व्हावा. मला शेवटी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, मला भगवंताची आठवण झाली पाहिजे, भगवंताचं नामचिंतन माझ्याकडून घडलं पाहिजे. हा एक उद्देश असतो. हे साध्य करायचंय प्रत्येकाला. आणि म्हणून मग भगवंत काय म्हणतात, मरणोत्तर तू मला येऊन भेटशील, माझ्या ठिकाणी निवास करशील, माझ्या ठिकाणी राहशील, फक्त तू मन आणि बुद्धी मला अर्पण कर. आमचं नेमकं काय होतंय माहितीये का, आम्ही देवाला सगळं अर्पण करायला तयार होतोय, खिशातलं अर्पण करायला तयार होतोय, जवळचं अर्पण करायचं आलं की बाजूला होतोय. फरक कळतो ना. खिशातलं अर्पण करायचं असलं की आम्ही सगळ्यात पुढे असतो आणि बोलून पण दाखवतो. देवाच्या बाबतीत आपण कधी काही कमी पडत नाही. अख्ख्या गावात जेवढी कोणाची वर्गणी असते तेवढी माझी एकट्याची वर्गणी असते. बोलून पण दाखवतोय आम्ही. खिशातलं सांडायचं असेल तर सगळ्यात पुढे असतोय, पण जवळचं सांडायचं आलं की मग मागे सरतोय आम्ही. अर्थात भगवंत म्हणतात, एक वेळा देवाला एखादी वस्तू जरी आपण अर्पण नाही केली तरी चालेल, एखाद्या वेळेला जर देवाला अर्पण करायला फूल नसेल, नसू द्या, हरकत नाही, मन अर्पण करता आलं पाहिजे. देवाला मन अर्पण करता आलं ना की आपल्या आयुष्याचा उद्धार झाला, आपल्या जीवनाचा उद्धार झाला असं समजा. आणि म्हणून मग या ठिकाणी त्या पद्धतीनं भगवंताने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार आपल्याला करून घ्यायचा असेल तर त्यासाठी भगवंताला आपण मन अर्पण केलं पाहिजे, आपली बुद्धी त्या देवाच्या ठिकाणी स्थिर केली पाहिजे. म्हणजे काय होईल, आपल्याला चांगली गती प्राप्त होईल, आपल्याला उत्तम गती प्राप्त होईल, बरं का. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या आपल्या हाल गावातील हे पाटील परिवार अर्थात शेलार परिवार आणि या पाटील परिवाराचे पिता श्री कैलासवासी कृष्णा काथोड शेलार पोलीस पाटील बाबांना मंगळवार दिनांक 22/4/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आजचा त्यांचा 11वा दिवस, त्यांना जाऊन आज 11 दिवस पूर्ण झाले. 11व्या दिवसाची ही प्रवचन सेवा या ठिकाणी आपण संपन्न केलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. बाबांचे भाऊ पुंडलिक काथोड शेलार, लता शांताराम गंगाराम चौधरी, गणेश कृष्ण शेलार, जयराम कृष्णा शेलार, जयदास कृष्ण शेलार, शरद कुंडलिक शेलार, अक्षय बाळाराम शेलार आणि समस्त शेलार परिवार. खर तर या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. मैताच्या वेळेस मला आता बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकायला मिळालं, जे शहापूर तालुक्यातली अशी काही मंडळी होती या ठिकाणी, त्यावेळेला अनेक लोक सांगत होती की शहापूर तालुक्यामध्ये एक नामांकित पोलीस पाटील जर कोणी असेल तर आपले बाबा, आपले काका
एक आदर्शयुक्त पोलीस पाटील आणि एक आदर्शयुक्त पोलीस पाटील म्हणून त्यांनी कार्य केलं. आता ही पाटील की तुमची मला तरी वाटते तुमच्या आजोबांपासून आहे, बरोबर आहे का? पहिले तुमचे आजोबा पाटील, त्याच्यानंतर आजोबांच्या नंतर डायरेक्ट मला तरी वाटतंय आपले किसन बाबाच झाले, किसन काकाच झाले. आणि मग त्या वेळेपासून तर आजतागायत पोलीस पाटील म्हणून त्यांनी सेवा केली, त्यांनी कार्य केलं. जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य करण्याचं काम त्यांनी केलं. जेवढा चांगला न्याय देता येईल, न्यायाने जगता येईल, न्यायाने वागता येईल अशा प्रकारे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आणि हाडाचे शेतकरी नाही का, हाडाचे शेतकरी म्हणून त्यांनी कार्य केलं, काम केलं नाही का. किती घाम गाळला, किती कष्ट केलं, मेहनत घेतली भरपूर. भाजीपाला करणार, शेती करणार, वेळेवर सगळं काही करणार ते नाही का. आणि धावपळ करणारे, सतत धावपळ, असे स्थिर कधीच नाही बरं का. मला तरी वाटतंय बाबांचं असं झाल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी खडवलीत गेलो, त्यावेळेला खडवलीतली मंडळी बोलायला लागले का परवा, म्हणजे अगदी जायच्या एक दिवस आधीच वाटतंय मंडळी तिथे गेले होते खडवलीमध्ये. म्हणजे आपले कृष्ण बाबा, बरोबर की नाही? हा, 22ला असं झालं आणि 21ला गेले होते, बरोबर. 21 तारखेला गेले होते, मस्त की बसले तिथे सगळं काही आणि बाता गोष्टी केल्या बरं का. तिथे बाता गोष्टी करता 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 थांबा करता करता काहीतरी तोंडातून निघालं पण यांच्या की आज आहेत उद्या नाहीत, आपण बोलून चालू हेच आपल्या बरोबर येणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की नाही, काही माणसांना आधी कळतंय, कळालं होतं की नव्हतं ते त्यांचं त्यांना माहिती, पण त्यांच्या मुखातून ते शब्द निघून गेला, आज आहेत उद्या नाहीत. आणि नक्कीच धावपळ करत असताना काय शहापूरला गेले, मुलाचा वाढदिवस का काय होता, काही कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी त्यांनी ती धावपळ केली अगदी, आहे की नाही. माणसाचं आयुष्य बघा कसं आहे, माणसाचं जीवन बघा कसं आहे. त्यांच्याही स्वप्नात नसेल की मी उद्या त्या कार्यक्रमाला असेल म्हणून, स्वप्नात नाही. तुमच्याही स्वप्नात नाही की उद्या आपले बाबा, आपले दादा, आपले काका आपल्यात नसतील. आणि त्यांच्याही स्वप्नात नाही की आपण उद्याचा दिवस, उद्याचा सूर्य पाहू म्हणून. खरं तर माणसाच्या शरीराची, माणसाच्या आयुष्याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, पाण्याचा बुडबुडा निर्माण झाला काय ना, गुप्त झाला काय, फुटला काय, अशी परिस्थिती आहे. जावं तर प्रत्येकाला लागणार आहे, पण खऱ्या अर्थानं एकदा काय अंतरात्मा निघून गेला की आपल्या समोर आपल्या देहाची माती होते, राख होते, बरोबर आहे की नाही. तिसऱ्या दिवशी भरायला जातो ना आपण, सावरायला जातोय की नाही, ती राखच ना. किती सोन्याचा माणूस असला तरी सोना नाही, राखच. काय सोन्यासारखा माणूस जरी असला तरी सोना नाही, राखच ना. काय भरायला जातो आपण तिसऱ्या दिवशी. किती श्रीमंत माणूस असू दे ना, त्याची पण राखच. काय समजतं ना मी बोलतो ते. किती श्रीमंत माणूस असू द्या त्याची सुद्धा राखच, आणि किती गरीब माणूस असू द्या त्याची सुद्धा राखच. देहाची राख होते, देहाची माती होते, पण देहानंतर मरणोत्तर जे उरतंय, मरावे परी कीर्ती रूपी उडावे. कीर्ती रूपाने मनुष्य उरत असतो. त्या देहाने केलेली कर्म, त्या देहाचे असलेले विचार, त्या देहाचे असलेले गुण नंतर उरत असतात, शिल्लक राहत असतात. अर्थात काका जरी आपल्यातून निघून गेले, देहाने जरी गेले असतील, तरी विचाराने मात्र सतत राहणार आहेत ना. त्यांच्या गुणांनी, त्यांच्या विचाराने, त्यांच्या कर्माने परत परत त्यांची आठवण येणार आहे की नाही, तुम्हा आम्हाला येणारच आहे बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांच्या या आजचा 11वा दिवस आणि 11व्या दिवशी या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, मयेव मन अतस्व मय बुद्धी निवेशयः निवेशिष्यसि मयव अतरुद्वन संशयः. तुम्ही मला मन अर्पण करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा, म्हणजे मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटाल. आपलं सगळं काही जे ते मनावर अवलंबून आहे. आपण सहज बोलतो की नाही, माणसाचं मन ठिकाणावर असलं ना का सगळं बरोबर असतंय. मन ठिकाणावर पाहिजे माणसाचं, कारण कर्म ही इंद्रिय अधीन आहेत, इंद्रिय मना अधीन आहे, आणि म्हणून ते मन ठिकाणावर पाहिजे. त्या मनाची ओळख करून देत असताना कुठेतरी कवयित्री म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर किती हाकया हाकया फिर येत पिकावर. एखाद्या लहान मुलाला सांगितलं ना, बाळा त्यांच्या घरी जायचं नाही, ते हटून जाते. मन बघा कसं काम करते मन. एखादा माणूस एखाद्या रस्त्यात जात आहे आणि त्याला सांगितलं ना, तिकडे बघायचं नाही, तिकडे पाहायचं नाही म्हटलं का ते हटून पाहत आहे. तिथे गेल्यानंतर त्याला ते आठवणच येते, बघू तरी घरी काय होतंय. त्याला मन म्हणतात.
एखादी गोष्ट करायची नाही म्हटली तर मनाला सांगितलं ना का ते हटवून करताय, त्याला मन म्हणतात. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया हाकया फिरत पिकावर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान मन माझे नारायण, आधी मन घेई हाती तुझी गणराज गणपती. ते मन कसं याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मन चंचळ. किती चंचळ, बसलं इथे देहाने, पण मनाने कुठे? तुम्ही मला नाही ओळखू शकत आणि मी तुम्हाला नाही ओळखू शकत. ओळखू शकतो पण मनाने कुठे आहेत ते? मी बसलेलो तुम्हाला समोर दिसतो, पण मनाने मी कुठे? तुम्ही का ओळखणार? आणि तुम्ही जरी या ठिकाणी बसलेले मला दिसताय, तरी पण मनाने तुम्ही कुठे आहात? प्रवचन श्रवण करताय का अजून कुठे? आपलं मन कुठे ते आपण नाही ओळखू शकत. माझंही मन तुम्हाला कळणार नाही आणि तुमचंही मन मला कळणार नाही, पण आपलं दोघांचं मन देवाला कळतंय, ते भगवंताला कळतंय काय आहे ते. आणि म्हणून मग आपण काय केलं पाहिजे? ते मन देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे, ते मन देवाच्या चरणी वाहिलं पाहिजे. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. एकदा ईश्वराला ते अर्पण केलं ना की पुनरपी संसारा येणे नाही. खरं तर या रहाडगाड्यातून जर तुम्हाला सुटायचं आहे ना, या बंधनातून जर तुम्हाला सुटायचं आहे ना, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही बांधलेलो आहोत विषयांनी, आम्ही बांधलेलो आहोत अज्ञान आणि अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत, बरं का? आणि बद्ध अवस्थेमध्ये आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करतोय. तो प्रवास सुखकारक कसा होईल? बरं होईल का? बांधलेलो आहोत ना. फक्त आमचं भ्रम आहे, तो श्रीमंत आहे म्हणून सुखी आहे, मी गरीब आहे म्हणून दुःखी आहे. त्याच्याकडे अमुक आहे म्हणून तो सुखी आहे, माझ्याकडे अमुक नाही आहे म्हणून मी दुःखी आहे. हा भ्रम आहे आपला, बरं का? एका माणसाला पोपटाची पिली, तो छोटी छोटी ती पिली सापडली, पोपटाची पिली मिळाली त्याला. आणि काय झालं? ती पिली त्यांनी घरी आणली, त्यांना खायला वगैरे घालायला लागला, तो खायला वगैरे द्यायला लागला. हळूहळू हळूहळू ती मोठी झाली. आणि मग मोठी झाल्यानंतर दोन पिली होती ना, ती दोन्ही पिलांना वेगवेगळ्या प्रकारचे पिंजरे आणले त्याने, पांजरे. आणि मग ते पिंजरे आणल्यानंतर एका पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि एका पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं. मग या इकडे बसा, इकडे या. एका पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं आणि एका पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं. बसा. माझी या जातीचे मिळवतो माझं पुणे, असं काय आहे ना ते. आणि मग काय झालं? त्या दोन्ही पिंजऱ्यामध्ये त्यांना ठेवल्यानंतर ते राहायला लागले त्या पिंजऱ्यामध्ये, ते दोन्ही पोपट. जेव्हा एक पाहुणा त्या माणसाकडे आला त्यावेळेला त्याला आश्चर्य वाटलं, अरे दोन पोपट आहेत त्याच्याकडे. त्याला वाटलं या पोपटांना पण विचारावं काही, आणि म्हणून मग त्याने त्या लोखंडाच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला विचारलं, कसं वाटतंय? बरं वाटतंय का? त्यावेळेला तो बोलतो, कसं बरं वाटणार? स्वतंत्र होतो मी, विहार केला असतं मस्त, की माझे मित्र आज इकडे तिकडे फिरताना मी पाहतोय, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर, पाहिजे ते फळं खाताना मी पाहतोय त्यांना. आज बंदिस्त आहे, मी इथे बांधलेलो आहे, एवढ्याशा पिंजऱ्यामध्ये सगळं काही मला करावं लागतंय. पंखात पण उडू शकत नाही, भरारी घेऊ शकत नाही, या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही, या आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही, आनंदाने विहार करू शकत नाही. का? बांधलेलो आहे मी, पिंजऱ्यात आहे. त्या पाहुण्याला वाटलं ठीक आहे, हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून हा दुःखी आहे, नाराज आहे, आपण सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटाला जाऊन विचारू. आणि म्हणून तो पाहुणा सोन्याच्या पिंजऱ्याच्या पोपटाजवळ गेला, हात जोडल्याने विचारलं, कसं वाटतंय? बरं वाटतंय? तेव्हा त्याने सांगितलं, पिंजरा सोन्याचा काय आणि लोखंडाचा काय, शेवटी बंदिस्तच ना, बांधलेलाच ना शेवटी.
तुमचं पिंजरं सोन्याचं आहे की लोखंडाचं आहे त्याच्याशी गरज नाही, बांधलेले आहेत ना, दोघांची अवस्था सारखीच आहे. श्रीमंत असो गरीब असो, फक्त आमची दृष्टीने आम्ही बोलतोय तो सुखी आहे, आमच्याकडे ते नाही म्हणून आम्ही दुखी आहेत. पण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत माणसाची तृष्णा पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत मनुष्य सुखी नाही. काय तृष्णा? ज्याच्या खिशात 100 नाही त्याला वाटते 100 भेटतील तर बरं आहेत, पण ज्याच्या खिशात 100 आहेत तो 1000 भेटतील तर बरं आहेत, ज्याच्या खिशात 1000 आहे तो लाख भेटतील तर बरे आहेत, लाख आहे तो करोड भेटतील तर बरे आहेत. बरं का? मग हे राज्यपद मिळेल तर बरं आहे, देव होईन तर बरं आहे, देवांचा राजा होईन तर बरं आहे. तृष्णेची ओळख त्या ठिकाणी करून दिलेली आहे. आज आपली जर परिस्थिती पाहायला गेलं तर आपण सर्वसामान्य माणसं होत नाही का मामा? फार फार आपल्याकडे काय वर्षाला वर्ष येईल एवढं धान्य आपल्या घरामध्ये आपण ठेवलंय, काय पुढच्या सराईपर्यंत पुरेल एवढा. आणि त्याच्या पलीकडे पाहायला गेलं तर फार फार दिवसाला दिवस येईल महिनाभराचं राशन, जास्तीत जास्त महिनाभराचं आपलं किराणा, जास्तीत जास्त महिनाभराचा किराणा. त्याच्या पलीकडे काय पेटीत किती असतील आपल्या घरात, आपल्या किती असतील? 1,00,000 2,00,000. आलं का लक्षात? अब्जाधीश जे आहेत ना, अब्जाधीश किती पैसा येते त्यांचं त्यांनाच माहिती नाही. त्यांच्यापेक्षा आपण सुखी आहोत. काय? त्यांच्यापेक्षा आपण सुखी आहोत. का सुखी होत माहितीये का? मी घरी गेल्यानंतर बायकोचं हातचं खायला मला मिळतंय किंवा आईच्या हातचं खायला मला मिळतंय, त्यामुळे मी सुखी आहे. ते भाग्य त्यांच्या नशिबाला नाहीये. समजतंय का? कुठल्याच मंत्र्याला त्याच्या बायकोच्या हातचं खायला मिळत नाही. माऊली करे की गोटे खरं? आईच्या हातचा तर ते भाग्यच नाही त्यांच्या. आम्ही किती सुखी आहोत. काय झालं माहितीये का? एक श्रीमंत माणूस असं रात्रीच्या वेळी ना एक त्या गॅलरीमध्ये त्याच्या अशा फेऱ्या मारत होता. इकडून तिकडे तिकडून इकडे असा फेऱ्या मारत होता तो. आणि फेऱ्या मारत असताना त्या गॅलरीच्या समोर एक रोडवर झोपलेला भिकारी होता. त्याने बघितलं. 10 वाजले होते आणि तो फेऱ्या मारतोय. तो भिकारी निरीक्षण करतोय. श्रीमंत आहे, गडगंज श्रीमंती आहे त्याच्याकडे. वरच्या माळ्यावर तो अगदी गॅलरीमध्ये फेऱ्या मारतोय. काय अडलंय याला? काय नडलंय? 10:30 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, अख्खा गाव झोपलेला आहे. तरी तो फेऱ्या मारतोय. असं मध्ये डोका खाजवतोय, मध्ये अशी बोट मोजतोय, परत असं काहीतरी करतोय, परत आपल्या फेऱ्या मारायचं चालू आहे. नाही, भिकाऱ्याला बिचाऱ्याला वाटलं की आपण काही करू तर शकत नाही, पण कमीत कमी विचारणं आपलं कर्तव्य आहे. बरं का? विचारणं आपलं कर्तव्य म्हणून तो भिकारी गेला त्या माडीच्या खाली उभा राहिला, हात जोडले. दादा, ओ दादा, काही अडलंय का? काही दुखतंय का? अधिक मदत काय मी करू शकत नाही, माझ्याकडून काही सहकार्य होण्यासारखं असेल तर मी करेन. तर श्रीमंत गृहस्थाने विचार केला की ज्यांच्यासाठी मी जागा आहे ती बिनधास्त झोपल्या. कोणाला काही पडलं नाही, कोणाला काही काय झोपलाय का, जागा आहे का, खाल्लंय का, पिल्लंय का, नाही खाल्लंय काही नाही. आणि हा बिचारा भिकारी, कमीत कमी विचाराची तरी बुद्धी सुचली ना त्याला. दादा काही अडलंय का? काही हवंय का तुम्हाला? आणि म्हणून काय झालं माहितीये का? त्या श्रीमंत गृहस्थ आतमध्ये गेला, कपाटातून एक बंडल काढलं पैशाचा, लगेच खाली टाकलं. त्याने त्याला ते सांगितलं, चा तू हे पैसे घे, जाऊन झोप. धन्यवाद, आभारी आहे बाबा, कमीत कमी विचारलं तरी तुम्ही मला. काय समस्या आहे ते तुला काय सांगू आता, नाही का? म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा, मुगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोडं त्याशी अंकुशाचा मार. मोठेपणा घेतल्यानंतर काय काय यातना होतात तर त्यांच्या त्यालाच माहिती काय, आणि त्याच्या यातना काय काय होते ते त्याच्या त्यालाच माहिती. म्हणून तो बोलतो, ठीक आहे, धन्यवाद, आभारी बाबा, एवढं विचारायची तरी तुला बुद्धी सुचली, हे पैसे घे, जाऊन झोप बिंदास. अहो पण तुम्हाला जागा ठेवलंय कोणी? भिकारी काय म्हणतो, तुम्हाला जागा ठेवलंय कोणी? अख्खा गाव झोपलेला आहे.
आणि अजून तुम्ही जागे आहात. तुम्हाला जाग ठेवलंय कोणी? का जागताय? कोण जागवतोय तुम्हाला? ठीक आहे दादा, आता काय उत्तर देऊ तुला? हे घे पैसे, जाऊन झोपतो. तो आला, पैसे उशाला ठेवले. अंग टाकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं नको, उशाला ठेवणं चुकीचं आहे. डोका जर बाजूला गेला तर, कारण त्यांची झोप खतरनाक असते ना. ठीक आहे, मग तो उठला, कुठे ठेवायचे विचार करायला लागला. मग त्याने काय केलं माहितीये का? त्याचा गाठोडा होता, त्या गाठोड्यामध्ये ठेवले आणि मग तो गाठोडा त्याने उशाला घेतला. परत विचार केला, गाठोडा उशाला बरोबर आहे, पण माझी झोपण्याची पद्धत बोलतो अशी आहे का मी झोपताना माझा डोका पूर्वेकडे असतो पण उठताना पश्चिमेकडे असतो, पाय इकडे असतो. अशा पद्धतीने त्याची झोप आहे. काय करायचं काही कळत नाही. मग त्याने काय केलं, तो पैशाचा बंडल काढला, खिशात ठेवला आणि मग त्या कुशीवर झोपला. ऐकताय ना? त्या कुशीवर झोपला. नंतर विचार केला की ह्या कुशीवर झोपलोय बरोबर आहे, पण थोड्या वेळामध्ये झोपेमध्ये दुसऱ्या कुशीवर होईल, पत्ता लागणार नाही. वरच्यावर पैसे कोणी पण काढून नाही. या कुशीवर त्या कुशीवर, कधी उशाला, कधी गाठोड्यात, कधी शर्टामध्ये, असं करता 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 बराच वेळ गेला. आणि मग नंतर विचार करायला लागला, या पैशाचं करायचं काही, नवीन कपडे घ्यायचे का? पण विचार करतो नवीन कपडे घालून विकून देईल, नाही का? असं बराच विचार करायला लागला. उजाडलं. पहिल्या गाडीवर जाणारी माणसं आली आणि मग त्याला कळलं, अरे बापरे, किती वेळ झाला, 6 वाजले. तसाच उठला, तो पैशाचा बंडल घेऊन त्या श्रीमंत माणसाकडे गेला. त्याला हाक मारली, दादा दादा रे. तो जागाच होता, खाली आला होता. काय रे बाबा, काय अडलं तर तुझं? हा पैशाचा बंडल तुमचा घ्या, तुमचा आहे. तुम्हाला रात्रभर कोणी जागवलं ना, त्याचं उत्तर या पैशाने मला दिलं दादा. जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं ना, काही नसायचं ना, त्यावेळेला रात्रीचे 9 वाजता जर मी अंग टाकला तर सकाळी गाडीवर जाणारे लोक लाचलायचे, त्यांचे पाय माझ्या अंगाला लागायचे, तेव्हा मी उठायचो. आज रात्रभर झोपलो नाही या पैशामुळे. मला कळलं तुम्हाला कोण जागवतंय ते. आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना, इकडे तिकडे पाहत असताना आमच्या मनाला वाटतं की हा सुखी आहे, तो सुखी, याच्याकडे अमुक आहे म्हणून तो सुखी, त्याच्याकडे तमुक आहे म्हणून तो सुखी आहे. पण संत म्हणतायत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तुझी शोधून आहे. जगामध्ये कोण सुखी आहे? कोण सुखी आहे जगामध्ये? का सुख मिळत नाही, का सुख सापडत नाही? त्याला कारण आहे, ज्या ठिकाणी आम्ही सुख शोधतोय त्या ठिकाणी सुखच नाही ना. आम्ही सुख शोधावा जिथे जगद्गुरु तुकोबांनी शोधला, तिथे माऊली ज्ञानोबांनी शोधला, तिथे शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जिथे शोधला, तिथे आम्ही ते सुख शोधलं पाहिजे. आम्ही कुठे शोधतोय? रात्रीच्या वेळी ती आजी बिचारी त्या अंगणामध्ये बत्ती घेऊन काय शोधत होती काय माहिती. तिकडून ती तिची नात आली, ती विचारायला लागली, आजी काय शोधतोय ग? अगं म्हणे, माझी सुईच पडले ग इथे, सुई पडले, किती वेळ झाला मी सापडते, शोधते, मला सापडत नाही. आता ती नाच पण तिची शोधायला लागली सुई. तेवढ्यात ती शेजारची काकू तिथून चालली होती. ती बोलते, काय ग आजीना नाच, काय दोघी तुम्ही शोधताय? म्हणे, सुई पडली ग माझी, ती सापडत नाही, तू पण जरा शोधायला लाग. ती चष्मा घालून शोधायला लागली. तेवढ्यात दुसरा एक दादा आला. तो बोलतो, तिघी जणी काय शोधतायत? म्हणजे सुई पडली ह्या आजीची, ती नाच शोधत होती, आजी शोधत होती. ती आई बोलते, मी शोधायला लागले, आम्हाला तिघीला सापडत नाही बा, वगैरे कुठे आहे? तेवढ्यात त्याने विचारलं, आजी सुई पडली कुठे? म्हणे वठाणात. मग वठाणात पडलेली सुई बाहेर रोडवर शोधून सापडेल का? किती उजेड केला म्हणजे सापडेल? तसं आमचं सुख हरवलंय कुठे? आमचं समाधान हरवलंय कुठे? पहिलं ते आम्ही बघितलं पाहिजे, त्याचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. जिथे हरवलंय तिथे शोधता आलं पाहिजे. आईच्या गर्भात असताना मी भगवंताला प्रार्थना केली, भगवंताला नवस केला, भगवंताला सांगितलं, देवा जर तू इथून मला सोडवलं तर मी स्वहित करेन, गर्भवास हा चुकवेन, पुन्हा न येथे. स्वहित करेन देवा मी चांगल्या प्रकारे आचरण करेन, मी चांगल्या प्रकारे वागेन, मी धर्माचरण करेन, मी धर्माने वागेन, धर्माने जगेन. देवाला सांगितलं. 9ही द्वार बुजल्यानंतर ज्या वेळेला कोंडलेल्या अवस्थेमध्ये जीव त्या ठिकाणी होता, त्यावेळेला भगवंताने त्याला सोडवलं. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर
सोडवल्या बरोबर बोलतो, केव्हा बोललोच नाही, विस्मरण झालं ना, हातचा चुकला. मला उत्तर द्या तुम्ही, हातचा चुकल्यानंतर हातचा जर बाजूला केला तर किती दिवस गणित सोडवलं म्हणजे गणिताचं उत्तर बरोबर येईल? हातचा जर बाजूला केला तर कधीच नाही ते उत्तर बरोबर येणार. म्हणून हातचा चुकला, आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं. सुख कशाला म्हणतात? जे मिळतंय त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. जे मिळतंय ना भगवंताच्या कृपेने त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. सुख तिथेच आहे. जर नाही मानलं ना तर संसारातलं सुख पण टोचतंय. काय संसारातलं सुख पण टोचतंय. आता तुम्ही ज्या चटईवर बसले त्या चटईमध्ये जर सुख असतं तर तुम्ही बसले असते काय? टोचलं असतं ना ते सुख. सुख पण टोचतंय संसारातलं. सर्व सुखाचे आदर जे आहे ना बाप रुक्मा देवीवर, त्या भगवंताच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो पाहिजे. त्या भगवंताच्या चरणी आम्ही एकरूप झालो पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा असेल, मरणोत्तर जर तुम्ही मला येऊन भेटावं असं वाटत असेल तर काय करा? या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मयव मन अदत्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यसी मयव अतरुध्व न संशय. या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, आगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणे घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी ये दोणे सरसी मज माझी प्रेमीसी रिगाली तरी पावसी माते तुगा. काय म्हणतात? जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांग मग काही मी तो ऐसे उरे. मनाने आणि बुद्धीने घर जर देवाच्या चरणाशी केलं तर मी तूपणा उरतो का? मी तूपणाची झाली बोलवण, आणि त्याची बोलवण करायची आपल्याला, ते उरतच नाही ना. बरं का? कास्तरिता गंगेशी मिळाली मिळणे मागे एकची झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. एकदा नदी सागराला जाऊन मिळाल्यानंतर वेगळी करू आपण? ते आमच्या कालू नदीचं पाणी, ते आमच्या भातसा नदीचं पाणी, ते उल्हास नदीचं पाणी करू का बाहेर आपण? बाजूला करू? ओळखू शकतो आपण? कास्तरिता गंगेशी मिळाली. एकदा ती गंगा, ती नदी एकदा सागराला जाऊन मिळाली की वेगळं स्वरूप तिचं राहत नाही. मिठाची निर्मिती कशापासून आहे बरं? मीठ काय झाडाला लागतंय का? झाडाला लागते मीठ? मिठाची निर्मिती कशापासून आहे? पाण्यापासून आहे. बरोबर आहे की नाही? पाण्यापासून निर्मिती आहे. लवण मिलविता जले काय होतंय बरं? त्याचा संग जर पाण्याशी झाला तर ते एवढं एकरूप होते का पाणीच होऊन जात आहे. कारण मूळ स्वरूप ते आहे ना. मूल स्वरूपाशी एकदा संबंध आला, मूल स्वरूपाशी एकदा मिळालं ना की तिथं वेगळं पण उरत नाही, ते एकरूप होऊन जात आहे. त्याच्या पलीकडे आपण जाऊ. चला, हे जे पाणी जे पडतंय ना ते माऊलींनी सुद्धा या ठिकाणी वर्णन केलेले कशा पद्धतीने पडते. सूर्याची किरण सागरामध्ये पडतात, त्याची वाफ होते, ती वाफ ढगामध्ये जाते, आकाशामध्ये जाते, त्याचे ढग तयार होतात आणि ते ढग गोळा झाल्यानंतर पावसाच्या रूपाने काय होतात? ते खाली येतात. बरोबर आहे? म्हणजेच पाणी सागरामुळे पडतंय. बरोबर आहे की नाही? आता पावसाची निर्मिती, पाण्याची निर्मिती ज्या सागरामुळे झाले ना, पडणारा प्रत्येक थेंब, मग तो थेंब आपल्या घरावर पडू द्या, बांधावर पडू द्या, शेतात पडू द्या, अजून कुठेही पडू द्या, पावसाचा प्रत्येक पडणारा थेंब बरं का, त्याच्या मनामध्ये एकच विचार असतोय, मला कोणाला जाऊन मिळायचं आहे. बरोबर की नाही मामा? घरावर पडलेला भले नितोल्यांच्या रूपामध्ये ओळीला जाऊन मिळतो, ओळी ओळाला जाऊन मिळते, ओहळा नदीला जाऊन मिळते, आणि तो घरावर पडलेला थेंब नदीच्या रूपाने सागराला जाऊन मिळतो. त्याची धावपळ कुठपर्यंत आहे माहितीये का? त्याचा प्रवास कुठपर्यंत आहे माहितीये का? सागराला मिळत नाही तोपर्यंत. नदीच्या उगमापासून तर शेवटपर्यंत आपण विचार केला तर कित्येक दर्या खोऱ्या आडव्या येतात, कित्येक दगड आडवे येतात, कित्येक डोंगर आडवे येतात, किती झाडं झुडपं आडवी येत आहेत. सगळी बाजूला करून ते काय करतायत माहितीये का? सगळी बाजूला करून तिची प्रवास सुरू असतो. ते सगळं ते दर्या खोऱ्या, त्या सगळ्या झाडा झुडातून ती बरोबर वाट काढत असते, मार्ग काढत असते. कुठपर्यंत? जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत. एकदा सागराला जाऊन मिळाली की मग ती स्थिर होते, मग तिचा प्रवास संपला जातो. मग कुठल्याही प्रकारची तिची धावपळ उडत नाही, कुठल्याही प्रकारची तिची धडपड उडत नाही. अर्थात आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? आम्ही विचार केला पाहिजे, आलासी कोठून जासी कवड्या रेठाया, घरदार नव्हे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय उडत असे बापा. सावध झालो पाहिजे आम्ही.
आलासी कोठोनी जासी कवण्या रेठाय. कोठोनी आलासी. मामा फळेगाववरून आलेत, हे मामा उशीदवरून आलेत, मी उशीदवरून आलोय, अनेक ठिकाणावर आलेली माणसं या ठिकाणी आहेत. आलं का लक्षात? सहज माणूस बोलतो ना, कुठून आला बाबा? उशीदवरून आलो. पण उशीद मध्ये आईच्या गर्भातून, पित्याच्या रेतातून, अन्नातून ते अन्न निर्माण करणारा कोण आहे? आलासी कोठोणी. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आलासी कोठोणी आम्ही वैकुंठीचे वासी. काय पत्ता दिलाय बघा, आम्ही वैकुंठीचे वासी. बरं, मग आलो याची कारणाशी, कुठल्या कारणाशी? जे जगद्गुरु तुकोबांनी काम केलं ते कारण, कार्य केलं ते कारण, याची कारणाशी समाजामध्ये प्रबोधन करणं, समाजामध्ये चांगल्या प्रकारच्या विचारांचा प्रसार करणं. कशा काय कारणास्तव आलोय आम्ही? जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे कष्टविधी परोपकार आहे. म्हणून संतांचं येणं स्वइच्छा आहे, नाही का? जेव्हा गरज लागेल तेव्हा यायचं. साधं उदाहरण बघा, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे ज्ञान दिलं, त्याच ज्ञानाची तुम्हाला गरज होती. अर्जुन हा कार्यकारण आहे आणि त्याची ओळख करून देताना ह्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतायत, एक दृष्टांत दिलाय माऊलींनी. गाय वासरासाठी दूध देत असते. गाय कोणासाठी दूध देते? बिना वासराची गाय दूध देते का? बिना वासराची गाय दूध देते? नाही ना. वासरू झाल्यानंतरच गाय दूध देते. म्हणजे ती दूध कोणासाठी देत असते? वासरासाठी. पण वासरासाठी जरी गाय दूध देत असेल तरी सुद्धा आमची ताण भागते, आमची भूक भागते ना, आम्हालाही त्याचा उपयोग होतो ना. तसं गीता अर्जुनाला कार्यकारण सांगितली, पण खरी गरज आम्हाला आहे मार्गदर्शनाची, त्या ज्ञानाची गरज आम्हाला आहे. कार्यकारण अर्जुन आहे पुढे. ते लोपले ज्ञान जगी. संतांचं येणं बघा कसं आहे. ते लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. आणि त्या ज्ञानाची प्राप्ती करून देण्यासाठी, तुमचं आमचं हित दाखवण्यासाठी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. माऊलींना यावं लागलं, पांडुरंग परमात्म्याला त्या रूपाने कार्य करावं लागलं. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले. त्या ब्रह्मालाच ते कार्य करावं लागलं, त्या देवालाच ते कार्य करावं लागलं. आणि म्हणून तो प्रवास करत असताना अडी अडचणी निर्माण होतील ना. नदीला जर सागरापर्यंत पोहोचायचंय तर डोंगर आडवे आहेतच, झाडे झुडपं, दर्या खोऱ्या सगळ्या मोठमोठे दगड आडवे आहेतच ना. पण त्यांना बाजूला करून आपल्याला मार्ग करायचा आहे, परमार्थ करायचं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करायचं म्हटल्यानंतर डोंगर दरे आडवे येतीलच, नाही का? काय काय येतील सांगू शकत नाही. तुमचे विचार सगळे स्वीकारतीलच असं नाही, तुमचे विचार सगळ्यांना पटतीलच असं नाही. प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात. माणूस कसा पाहतोय ना, त्याची दृष्टी कशी आहे ना, त्याची विचारसरणी कशी आहे ना, त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. प्रत्येक, आपण बोलतो ना नाण्याला दोन बाजू असतात, तसे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आम्ही काय करतोय, एकच बाजू धरून चालतोय ना, म्हणून याचा द्वेष कर, त्याचा मत्सर कर, याचा तिरस्कार कर. त्याने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, आम्ही तो चुकीचा ठरवत असतो. अलग लक्षात. साधं उदाहरण आहे, समजा उशीदवरून एखादी रिक्षा निघाली, बरं का, आणि मध्ये तो ड्रायव्हर बसलेला आहे, दोन्ही बाजूला दोन सीट बसलेले आहेत, मागे 4 सीट बसलेले आहेत. शिंदारीच्या चढावाला, आपल्या शिंदारीचा न चढावा, उशीचा न पलेगावच्या मधला, नाही का? नाही, तो कोयलूचा तिकडे गेला मामा, तो पलेगाव भोंगालवाडा, आपला इथला का उशीचा उशीच म्हटलं. शिंदारीच्या चढावाला रिक्षा लागली ना, लागण्याच्या आधी ती गुरगुर गुरगुर करायला लागली, बरं का? आता ह्या बाजूला जो बसलेला होता तो थोडासा टाकलेली होती, टाकलेला असल्यामुळे तो पटकन बोलून गेला, तुझे काय रिक्षा चढला असं काय वाटत नाही, बोलतो. अलग लक्षात. आताच गुरगुर करायला लागले, अजून निमेव पण नाही गेली. त्याचा शब्द कुठं पुरा होतो नाही होतो तर रिक्षा निमेव जाऊन बंद पडली. आता याने काय करावं, उतरवलं त्याला, चल उतर पहिले, बोलतो. तुझा बोलला तसाच झाला, बोलतो.
बेकार तोंडाचा आहेस तू, असं आहे तसं आहे, 4-5 शब्द त्याला बोलला, तो काय बोलायचं ते उतरवलं, त्याला निघून गेला. आपण कसं विचार करतो त्याच्यावर अवलंबून आहे. आपली विचारसरणी काय, आपल्या जगाकडे पाहतोय कसं, काय दृष्टीने पाहतोय आपण, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पुढचा ऐका. दुसऱ्या दिवशी तीच रिक्षा आहे, शीट वेगळे आहेत. आपल्या गावात नाही का येतात ते भगवे ड्रेस घालून बाहेरूनच सांगतात तुम्हाला 2 पोरं आहेत, बरोबर का, बारका पोर पक्का आगाव आहे तुमचं, ऐका नाही बरोबर का, लगेच बाई बोलते, सगळं समजतं एवढं. असा असतो सगळा सांगणारा एक भगवा ड्रेस घातलेला, अगदी मस्त की सगळे रंगे गंडेपटे ओढलेला, वरून साधूपणा, आतून काय असेल ते असेल. तो या साईडला बसला होता, एक या साईडला बसला होता, 4 सीट मागे बसले होते. रिक्षा त्याच चढावाला लागली, तीच रिक्षा असल्यामुळे गुरगुर करणारच. बोलण्याची पद्धत फक्त याची वेगळी होती. काय, तो त्याच्या पद्धतीने बोलला, रिक्षा चढणार नाही. आणि खरंच झालं, ते निम्यावर गेले, रिक्षा बंद पडली आणि त्याचे पाय पकडले. तुम्हाला आधीच कसं काय कळला? विचार करण्याची पद्धत बघा. काल हेच शब्द होते, फक्त शब्द वेगळ्या पद्धतीचे होते, पण बोलण्याचा अर्थ तोच होता. आजचा अर्थ वेगळा आहे, शब्द तेच आहेत, पण त्याचे पाय पकडले ना. तुम्हाला आधीच कसं काय कळला रिक्षा बंद पडणार आहे? त्या अरे तुझी आधीच गुरगुर करत होती ना. आम्ही जगाकडे काय दृष्टीने पाहतोय ना, आमच्याकडे जसे विचार असतील तसे पाहतोय. जगद्गुरु तुकोबांना सगळ्यांनी स्वीकारलं का? ज्याचे जसे विचार होते तसे जगद्गुरु तुकोबांना बघितले. ज्याचे जसे विचार होते ना तसं त्यांनी बघितलं.